अंकुश गोलंदाजी मार्कर. पहिला चेंडू लॉक करतो. चेंडूला चेंडू हवे द्यायला पाहिजे. झेल होते का? फलंदाज मात्र इथं बाद होतोय. बिग विकेट. पहिला फलंदाज बाद होतोय. महेश बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज सुनील. अतिशय सुरेख चेंडू. क्लीन बोलतोय संजय. बॅक टू पवेलियन. यॉर्कर लाईनचा चेंडू. संजयला मात्र काय समजत नाहीये. फलंदाज मात्र तिरफा. संजय बॅक टू पवेलियन. 2 फलंदाज 0 धावसंख्येवर बाद होतात. पिशुली संघ पूर्णपणे बॅकवर्ड जातोय. दोन फलंदाज मात्र इथं बाद होतात लगातार चेंडूवरती. नवीन फलंदाज येतो यावेळी आपण पाहिलं तर पिशोली संघाचा विनोद. मनोज येतोय. मनोज येतोय आता मात्र नवीन फलंदाज मनोज. विजय मास्टर, आम्ही तुम्हाला 2 दिवस झालं सूचना करतो कालपासून. आपलं लक्ष नाहीये. जबरदस्त गोलंदाजी करतो अंकुश. राईट आर्म ओरतीकडे मारा करतो. अडिकच्या उंबरठ्यावर जर अंकुशसाठी जोरदार डाव होते पाहिजे. स्पर्धेतील पहिली अडिक पूर्ण करतो का अंकुश. स्ट्रायकेलला फलंदाज आपण बघतो मनोज. अंकुश राईट आर्म ओरतीकडे मारा करतोय. चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो का पाहिजे. इथं मात्र लक्ष नव्हतं आपण रक्षकाचं. अन्यथा सुनील जर डायरेक्ट हिट झाला असं सुनील बॅक टू प्रवण झाला असं, पण तसं काही होत नाहीये. सुनील मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. 2 गडी बाद. अजूनही धावा मात्र इथं खातं उघडलं नाहीये. 2 गडी बाद 0 अशी धाव संख्या आहे. अंकुश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओरतीकडे मारा करतो. स्ट्रायकेला फलंदाज मनोज. चेंडू पुढे सावले ते, पण चेंडू पहिले तर जोपर्यंत फीड होतोय पहिली क्रिजर मध्ये थर्मात 1 धाव मिळते मात्र लेग बायच्या स्वरूपात आपण बघतोय. एक गडी बाद. धावसंख्या 2 अशी धावसंख्या. स्ट्रायकेला फलंदाज सुनील. 2 चेंडू अजूनही बाकी त्या षटकातील. अप्रतिम गोलंदाजी करतोय अंकुश. अंकुश राईट आर्म राऊंड तिकडे मार्ग करतो सुनील साठी. चेंडू मात्र आता लेक्षम सोडून जातोय. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण बघतोय. 2 धावा. अजूनही बॅटनी धावा येत नाहीयेत. अंकुश राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्रायकला म्हणतात सुनील. चेंडू अतिशय सुरेख चेंडू. अपील होतोय. पंच मात्र कोणत्याही खूण करत नाहीये. खूप चांगला चेंडू फेकला होता यावेळी. चेंडू आणि बॅटचा संपर्क होतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुनील सारख्या फलंदाजाला मात्र इथे शांत ठेवण्याचं काम करतो अंकुश. अप्रतिम गोलंदाजी. जिंकणारा संघ शिरडून बरोबर सामना खेळणार आहे. त्यातून जो जिंकेल संघ तो आपण पहिले तर सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. तो म्हणजे आपण पहिले तर वसार संघा विपक्ष. अंकुश राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय.
अपील होतोय ते मात्र पंच कोणतं खून करत नाहीयेत. जोरदार अपील होते आपण म्हणजे तर बुर्दुल संघाच्या सर्व खेळाडूंकडे यष्टीरक्षक खूप अपील करतोय. कारण यष्टीरक्षकाला माहिती चेंडू एक्झॅक्टली लागलाय कुठं. यष्टीरक्षक दाखवून देतो आपल्या खेळाडूंना. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या पिशोली संघाची. पिशोली संघ पहिल्या षटकातच बॅक पडून जातोय. संजय बाद झालाय, मनोज बाद झालाय. संजय आणि महेशची जोडी बॅक टू पवेलेने. मस्त मलंग वो षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या आहे. पाहिजे तर दुसरं षटक कोण गणित आहे. 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या. आजच्या दिवसात शिरडून संघाने अप्रतिम कामगिरी केली. 2 सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिले तर खूप चांगला खेळ केला होता बुर्दुल संघाने. आत्ताही खूप चांगला प्रदर्शन करतो. 2 वेळा नाणेफेक जिंकले, 2 वेळा शतरक्षण स्वीकारलंय. चेसिंग हा संघ खूप चांगल्या प्रकारे करतोय बुर्दुल संघ. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. पहिल्या सामन्यात आपण 3 फलंदाजांना बाद केले होते. तो प्रवीण आता मात्र गोलंदाजी मार्कवर. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर फलंदाज विनोद, दर्शकला सुनील. अतिशय सुरेख चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, थोडीसा फ्लाइटेड चेंडू फेकला होता. मनोजला काय चेंडू समजत नाहीये. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपण प्रवीणच्या माध्यमातून. फिरकी आक्रमण आपल्याला बघायला मिळते. प्रवीण पुण्याचा गोलंदाजी मार्कर. राईट आर्म ओव्हरदेकडे मारा करतोय समाज कक्षांकडून. पुढे ससालाय चेंडू बघितला तर थोडासा बाहेर टाकला होता. ऑफसाईडच्या बाहेर जातो चेंडू. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या इथं 1 ने वाढते. धावसंख्या 3 धावा. अजूनही एकही धाव बॅटने येत नाहीये. खूप जबरदस्त चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपण पहिले बुर्दुल संघाच्या माध्यमातून. प्रवीण पुणे पुढे सतत ऑन साईडला घेऊन करतोय. चेंडू जातो मिड विकेट रिझर्व मध्ये. चेंडू सीमा पार जातोय. पहिला चौकार येतोय मनोजच्या बॅट मधून. थँक्यू सतीश तू मनोज. पुढे ससाला था यावेळी फलंदाज एसटीजीचं अपील केले गेले. पंचांकडे देखील पाहिलं जातं पण पंच कोणत्या प्रकारची खून करत नाही. यष्टीरक्षक यावेळी थोडंसं आपण बघितलं तर उशीर करतोय. मनोजला जिदान मिळते. प्रवीण चांगली गोलंदाजी करतोय. प्रवीण पुणे गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. साईडला पुन्हा मानाचा प्रयत्न करतो. कीपर बीट होतो. 1 धाव पूर्ण करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. बाईच्या स्वरूपात 1 धाव येते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 8 धावा. प्रवीण राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू लॉक केलाय. चेंडूला चेंडू हवे ते पाहिजे. झेल होतो का. सुनील बॅक टू पवेलियन. खूप जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते प्रवीणच्या माध्यमातून.
प्रवीण गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला फलंदाज आपण बघतोय नरेश, स्ट्रायकेला फलंदाज मनोज. चेंडू लॉफ करतोय, चेंडू पुन्हा एकदा हवे ते लॉंग ऑनचा खेळाडू जातोय, चेंडूला फीड करतोय प्रवीण, पुन्हा एकदा यश संपादन करतोय. अप्रतिम गोलंदाजी बुर्दुल संघाच्या माध्यमातून. पिशुली संघ बुर्दुल संघाने अप्रतिम गोलंदाजी केली. प्रवीणने गोलंदाजी चांगली केली, अंकुशने गोलंदाजी चांगली केली. उद्याच्या दिवसात आपण पाहिले की आपल्या संघ खेळताना उद्या हेडूने विपक्ष सापाड्याचा सामना असणार. बाळेगाव विपक्ष डायगर, जुनोबली विपक्ष देवरुंग, देसाईसी विपक्ष उसारगाचा सामना बघायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसात आपल्याला 8 खूप चांगले संघ खेळताना दिसणार आहेत. एडिटने विपक्ष सापार्डेचा सामना असणारा पहिला सामना. बाळेगाव विपक्ष डायगर, जुनोबली विपक्ष देवरुंग, देसाईसी विपक्ष उसारगर असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण स्पर्धा पाहता जय गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली कोल्हापूरच्या माध्यमातून गावदेवी चषक 2017 हा स्पर्धेचा दुसरा दिवस. तब्बल 32 संघांना स्थान दिले गेलेले. तब्बल आपण 1,90,000ची स्पर्धा. मालिकावीरसाठी आपण हिरोची आपण बघतोय HF डिलक्स अशी गाडी पाहतोय आणि मालिकावीरसाठी जी बाईक ज्याला मिळेल त्यालाही आपण बॅट सुद्धा मिळेल, कोकापुराची बॅट्स. प्लस आपण मदन नारायण भोईर यांच्या स्पर्धेत तर 3 षटकार मारण्याचा 1,500 रुपयाचा पारितोषिक करून अजूनही आपण षटकार येत नाही, चौकार येत नाहीये. निधाव चेंडूची समाप्ती देते मात्र गोलंदाजी सज्जत गोलंदाज धीरज राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. स्ट्रायकेलला फलंदाज आपण बघतोय यावेळी विवेक. अतिशय सुरेख चेंडूला पडल्यानंतर बाहेर काढलाय. कारण नरेशला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे आता मात्र, कारण जे काय करायचं तर नरेश करेल. कारण नरेशकडे मोठ्या फटका मारण्याची क्षमता, पण नरेशला मात्र स्ट्राईक येत नाहीये. धीरज, चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आपण पहिले नॉन स्ट्रायकरांचा खेळाडू नरेश मात्र आरशाचं काम करत नाहीये. कारण नॉन स्ट्रायकरचा खेळाडू आपण नेहमी बघतो की जेव्हा मेन स्ट्रायकरचा फलंदाज डॉट चेंडू खातो तेव्हा मात्र नॉन स्ट्रायकर बातचीत करतो. आणि आता मात्र नरेश मात्र आता बातचीत करतो. 3 चेंडू डॉट गेल्यानंतर मात्र बातचीत करतोय. धीरज पुन्हा एकदा आपण पहिले तर चौथा चेंडू डॉट जातोय. चांगली फलंदाजी करत नाही विवेक. नवीन फलंदाज बाला. दोन चेंडू जर डॉट झाले तर मेडन षटक होऊ शकतो. जरा जोरदार डाव होते धीरज साठी. जबरदस्त गोलंदाजी केली होती, पूर्णपणे बांधून ठेवलं होतं विवेकला. तर मात्र नवीन फलंदाजी यावी बाळा. धीरज राईट आर्म राऊंड तिकडे मार करतो. चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होतो. 1 धाव पूर्ण करतो. पाहिजे दुसरी धाव होते का? 1 धाव मात्र पूर्ण होत नाहीये. एकच धाव मिळते कारण नरेशला स्ट्राईक आता मात्र मिळाली आहे. बहुसंख्य धाफल करते आपण बघतो. कमी धावा बघतोय 9 धावा. या स्पर्धेतील सर्वात कमी धावा आपण कालच्या दिवसात बघितल्या होत्या.
धावा होते त्या आपण म्हणजे तर 23 धावा त्या चिंचपाडा संघाच्या. बॅकफुट स्क्वेअर कट करतोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होतोय. दोनच धावा मिळत आहेत. बाहा मात्र लक्ष देत नाही. षटक संपतंय. 2-3 षटक सवा ते धावसंख्या आपण बघतोय फक्त आणि फक्त 11 धावा. बोर्दुल संघ खूप चांगली कामगिरी करतो इथं मात्र. अंतिम षटक आता वाचा कोण घेऊन येतोय. जगदीश येतो इथं मात्र अंतिम षटक घेऊन. जगदीश गोंदाजी मार्कवर सायकल फंदा बाळा नौस्टॅकला नरेश. फक्त 11 धावा आहेत. काही चौकार षटकार नाहीये. चेंडू अतिशय सुंदर चेंडू. चेंडू बॅटमध्ये निघून जातो यावेळी. थँक्यू. बाळा मात्र इथे धाव बाद होतोय. जगदीश चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज भारत. आता स्ट्राईक एंडला फलंदाज नरेश आहे. जगदीश गोलंदाजी मार्क राईट आर्म और तिकडे मार्क करतोय. सगळं नरेश अप्रतिम फटका कारपाच्या चेंडूला खोदून करतोय. चेंडू लॉंग ऑफला एकदा पूर्ण करतोय. चेंडू सीमा पार 4 धावा. नरेशच्या बॅटमध्ये चौकार होतो. आपण चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळ घेतो आणि क्षेत्रक्षण बीट करून चेंडू सीमा पार जातोय. उपयुक्त चौकार येतोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 15 धावा. धीरज गोलंदाजी मार्कर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतो. स्ट्रायकल फलंदाज नरेश लॉक केलाय चेंडूला. चेंडू हवे ते पाहिजे. झेल होतो का. अप्रतिम झेल पकडतो देतो मात्र जगदीश. नरेश बॅक टू पवेलियन. थँक्यू. 7 गडी बाद धाव संख्या आपण धाव फलकावरती पाहतोय. 15 धावा. स्ट्रायकेला फलंदाज भारत जगदीश. अजूनही 3 चेंडू षटक बाकी द्या अंतिम षटकातील. चेंडू उपसाडे झेल सुटतोय तर मात्र तडम्यांचा स्थितीतून झेल सुटतोय. एक धाव पूर्ण करतोय. एकने दुसरी धाव पूर्ण करतोय का. फलंदाज मात्र इथे वाद देतोय. धावसंख्या आपण बघतोय 16 धावा. थँक्यू. 8 गडी बाद धावसंख्या आपण बघतोय फक्त आणि फक्त 16 धावा. प्रत्येक खेळाडूंचं योगदान आपण जर पाहिलं तर 2-2 धावांचं पकडावं लागणार आहे. जगदीश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला फलंदाज भारत. हा चेंडू उघडल्या सोडून चेंडूचा टेकअप होतो. चेंडू पंच वाईटची खूण करतायत. चला प्रवीण पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन राहणार आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 17 धावा. आहेत. चला शेल्डून संघाने आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचंय. जगदीश भारत चेंडू कारपेटच्या खोदून काढतो. चेंडूला चेंडू तो लॉंग ऑफला
एकच 10 मिनिट आहे. चांगलं क्षेत्रक्षेत्र येते बुर्दुल संघाकडून. धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण या पिसोली संघाची 18 धावा. अंतिम चेंडू. विनीत चेंडू अतिशय सुंदर फटका अडीपेक्षा कव्हर रिजन मध्ये चेंडू हवे ते झेल सुटतो इथं मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने धावसंख्या 20 षटक समतायत. 4 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 20-21 धावांचं लक्ष्य. तर म्हणजे आपण बघितलं तर बुर्दुल संघाला जिंकण्यासाठी बुर्दुल संघ हे आव्हान कशा प्रकारे पार करतो डीजे. दर्शनाची पाहतात वाट. भक्त तव दर्शनाची पाहतात वाट. भक्त तव दर्शनाची पाहतात वाट. भक्त तव दर्शनाची पाहतात वाट. उठा उठा शंभू देवा जागली पहाट. उठा उठा शंभू देवा जागली पहाट. उठा उठा शंभू देवा जागली पहाट.
संजय once again हा चेंडू ऑन साइडला माझा प्रयत्न होता. चेंडूच्या मिनिटमध्ये दूरपर्यंत डॉट बॉल. चांगल्या प्रकारची वापसी केली मैदानावरती कारण का विचार केली तर फक्त 21 धावेची गरज आहे. इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न आणि सातत्याने मात्र यावेळेस यशस्वी गोलंदाजी. षटक क्रमांक पहिला P1 संपलाय. धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त या दरम्यान 6 धावा दाबालकावरती पहिल्या षटकाचा वाजवी षटक मात्र या दरम्यान संपलाय. सुनील बुलगुनीच्या बराबरती सुनील मध्ये चांगला झेल टिपला होता. अजूनही विचार जर केला तर 15 धावेची गरज आहे. चुनू शिल्लक 18 धावा हव्यात 15. तर त्यावेळेस कमी धावसंख्या उभारली कारण साधारण तर गोलंदाजी बुर्दुल संघाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारची बघितली. प्रवीण म्हात्रे स्ट्रायकरला फलंदाज आहेत. वन डाऊन चेक चांगला खेळाडू कष्टपलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रवीण म्हात्रे. नॉन स्ट्राईकला फलंदाज यावेळेस महेश कारण जगदीश पास झालेत. षटक क्रमांक आहे दुसरं सुरू होते. सुनील बोयलचा वापर पिशोली संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकरला प्रवीण म्हात्रे. सगळ्यांना चेंडू ऑन साइड माझा प्रयत्न होता. चेंडू मध्ये पॅड मध्ये त्याला चेंडू कीपरच्या पाठी चेंडूची फील्ड होईल. शॉर्ट आर्मॅन झोनला तोपर्यंत लेग बॅच पण धावा असणार आहे. आम्हाला पंच दर्शवत आहेत. सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून एक नाही येते. तब्बल 7 धावा दाबालकावरती. नवीन कोणकर गुणलेखक आमचे 2 पंच यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. शैलेश ढोणे आणि एका बाजू आमचे मेन पंच मनोज ढोणे. तरी 2 पंच आपलं काम आपलं जॉब मध्ये यावेळेस पूर्णपणे मैदानाच्या चांगल्या प्रकारचे यावेळेस माध्यमातून सातत्याने प्रत्येक चेंडू सापड्यापर्यंत पोहोचतोय. सेकंड हा चेंडू आकाश साडी भिडकावून दिलाय. चांगला ट्राय केला होता. चेंडूच्या आवाकाच्या बाहेर षटका. थँक्यू डीजे. षटकारे मनोज षटकारे संजय षटकारे. संजयने आधी सांगितलं आम्हाला कॉल केला. थँक्यू संजय कारण का सातत्याने खेळाडू दाखवले कारण का बघितले गेले तर ट्राय केला होता मग त्याचे भरपूर अवघड होतं झेल. चांगला ट्राय संजयकडनं. सेकंड हा चेंडू लिडिंग एज जज करतो क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षक चुका करतोय. चुका होत आहेत कारण का महेशने एक षटकार दाखवला. या क्षणाला जेल पकडायचा होता नरेशला. तर या दरम्यान लक फॅक्टर पूर्णपणे ऑन आहे. या जेल पकडायचा होता तर जेल सोडला गेलाय. धावसंख्या दाबालकावरती अजून एक नेल. 14 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना सुनील. हा चेंडू पंच लाईन बघतील मनोज शोने. हा चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर स्क्वेअर चेंडू. संख्या अजून एक नेते. 15 धावा दाबालकावरती. हा चेंडू ऑन साइडला माझा प्रयत्न होता. चेंडू बॅट संपर्क अजिबात नाही. फलंदाज बाद. लीडिंग एज डीजे. शिवरातीला सोमवतीला मला दर्शन जाऊ द्या शिवशंभूच्या पिंडीवर बेलदौना पानफुल वाहू द्या. शिवशंभूच्या पिंडीवर बेलदौना पानफुल वाहू द्या. थँक्यू डीजे. जलपेश भर सुद्धा येत आहेत. तर 16 धावा दाबालकावरती येत आहेत. बघितले तर फक्त आणि फक्त 21 धावेची गरज असताना अजूनही 5 धावेची गरज आहे. अंतिम चेंडू शिल्लक असलेल्या पहिल्या दुसऱ्या षटकामधील चेंडू सामना संपवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. पुन्हा एकदा चुका करतोय. सातत्याने नरेशने भरपूर वेळामध्ये चूक केली आहे. तोपर्यंत या 2 धावा अजून कंप्लीट कारण दुसऱ्यांदा महेशचा जेल सोडलाय.
धावसंख्या अजून 2 येईल. 18 धावा धापालक्यावरती. फक्त आणि फक्त या दरम्यान विचार जर केला तर 3 धावेची गरज आहे. DJ हे चला रे चला मिळून सारे जाऊ चला रे चला रे चला मिळून वीस धावा धापालक्यावरती. फक्त आणि फक्त एके धावेची गरज आहे. सेकंड आचवडी काढून दिला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक जस्ट करतो तोपर्यंत चांगला झेल टिपला गेलाय. अजून एक फलंदाज बाद. शिवशंकरा शिवशंकरा गिरिजावरा हे करुणा करा गिरिजावरा हे करुणा करा मात्र विचार जर केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये. कारण का सामना अजून बाकी आहे प्रवीण मात्रे. सामना संपल्याच्या नंतरच तुम्ही जायचं मग कुठे तुम्ही जाऊ शकता असं आयोजकांचं म्हणणं आहे. म्हणजे की ना चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू पण संपर्क अजिबात येत नाहीये. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेले देखील मात्र दाब येत नाहीये. अंतिम चेंडू षटकातील 5 चेंडू फेकले गेले आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे गोलंदाज मयूरने. हा चेंडू मिस टायमिंग शॉट चेस करतो क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. कारण या शेवटचे षटक लागते बालू पाटील एकी धावीसाठी अजून. एकच धावेची गरज आहे बालू पाटील. शेवटच्या षटकापर्यंत सामना आलाय. कारण का गोलंदाजी अतिशय चांगली केली बघितले गेले तर मयूरने. स्ट्रायकरला सापर्यंत सुमित. अंतिम षटक नरेश. यावेळेस पहिला चेंडू पडल्यानंतर मात्र तसा टेकअप होतोय. डॉट बॉल. कारण का एक धाव काढण्यासाठी बघितले तर आतापर्यंत 5 चेंडू डॉट जात आहेत.
आपण पाय जरा प्रेक्षक पडद्याच्या बाहेर ठेवायचे. प्रेक्षक वर्गाने पाय पडद्याच्या बाहेर प्लीज प्लीज प्लीज. सामना संपलाय. सामना मात्र जिंकलाय मैदानामध्ये विचार जर केला तर बुर्दू संघाने. चला बुर्दू संघ आहे आणि त्याच्यानंतर एका बाजूला शिरडून संघ आहे. या सगळ्यांपेक्षा पण लगेच मॅन ऑफ द मॅच सामन्याचा थँक्यू डीजे. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा नो डाऊट अंकुशने याचे फक्त 2 धावा खर्च केला, 2 फलंदाजांना बाद केला. अंकुशला सन्मानित करतील गुरुदास बोराडे. बोराडे ना आमचे गुरुनाथ बोराडे यांनी विनंती करेन की आपण शुभ हस्ते सन्मानित करायचे अंकुशला. मान्यवर गुरुनाथ बोराडे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल व्यासपीठाप्रती अंकुशला. बघितलं तर मग चांगल्या प्रकारची यावेळेस गोलंदाजी बघितली अंकुशच्या माध्यमातून.